काही घटना अशा घडतायत की ज्याच्यावर आपण विश्वासही ठेवू शकत नाही। कधी कधी गुन्हेगारीच्या दुनियेत अशा काही कथा समोर येतात ज्या अंगावर काटा आणणाऱ्या असतात। तुम्हाला कदाचित उत्तर प्रदेशमधील मेरठमधील ब्लू ड्रम प्रकरण आठवत असेल, जिथे मुस्कान नावाच्या एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली आणि मृतदेह निळ्या ड्रम मध्ये बंद केला। आणि आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे। एका महिलेने तिच्या पती आणि भावाच्या मदतीने आपल्या प्रियकराची हत्या करून त्याला चक्क हिरव्या ड्रम मध्ये बंद करून नाल्यात फेकून दिलं। नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। मुंबई लगतच्या मुब्रा परिसरात एका महिलेने तिच्या पती आणि भावाच्या मदतीने एक भयानक कट रचला। तिने आपल्या प्रियकराची हत्या केली आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका हिरव्या ड्रम मध्ये बंद करून नाल्यात फेकून दिला। या खळबळजनक प्रकरणाची सुरुवात झाली एका व्यक्तीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीने। मुब्रा येथील रहिवासी अरबाज मुक्सद अली खान एके दिवशी दादरला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला। रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्यानं त्याच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली। नातेवाईक आणि मित्रांच्या घरी मोठ्या प्रमाणावर शोध घेऊनही अरबाजचा काहीच पत्ता न लागल्यानं त्याच्या काळजीग्रस्त वडिलांनी मुब्रा पोलीस ठाण्यात जाऊन तो हरवल्याची तक्रार दाखल केली। जेव्हा मुब्रा पोलिसांनी या प्रकरणाची उकल करण्यास सुरुवात केली, तेव्हा तांत्रिक तपासाने या हत्येमागील रहस्य उघडलं। पोलिसांनी अरबाजच्या मोबाईल कॉलचा तपशील आणि शेवटचे लोकेशन तपासले। तपासात असे उघड झाले की अरबाजचे शेवटचे लोकेशन वर्सावा परिसरात होते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची गर्लफ्रेंड मेहजबीन शेखच्या मोबाईल फोनचे लोकेशन सुद्धा त्याच परिसरात आणि त्याच वेळी आढळले। या संशयाच्या आधारावर पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेतलं। सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या गोष्टी सांगत राहिली, पण जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा ती खचली आणि तिने सगळं खरं सांगितलं, जे ऐकून सगळेच हादरले। मेहजबीनने कबूल केलं की हा सगळा तिचा प्लॅन होता। तिने तिच्या पती हसन आणि भाऊ तारिक शेख याच्यासोबत मिळून अरबाजकडून मोठी रक्कम उकळण्याचा आणि त्याला संपवण्याचा कट रचला होता। या कटानुसार पैसे देण्याच्या बहाण्याने अरबाजला वर्सावा येथे बोलवण्यात आलं। तेव्हा पैसे मिळाले नाहीत तेव्हा या तिघांनी त्याच्यावर अत्यंत क्रूर अत्याचार केले। अरबाजचे हातपाय बांधण्यात आले आणि त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याला एका जड प्लास्टिकच्या पाईपने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली। हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक मोठा हिरवा ड्रम आणला। त्याची ओळख लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह त्या ड्रम मध्ये बंद करून मुब्रा येथील एका नाल्यात फेकून देण्यात आला। मुब्रा पोलिसांच्या तत्पर आणि जलद तांत्रिक तपासामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला। यानंतर पोलिसांनी मृतदेह असलेल्या हिरव्या रंगाचा ड्रम जप्त केला। या प्रकरणी मुख्य आरोपी मेहजबीन शेख आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना अटक करण्यात आली आहे। मात्र या गुन्ह्यात सामील असलेला मेहजबीनचा पती हसन आणि दुसरा साथीदार फरार आहेत। पोलिसांनी त्यांच्यावर हत्या, अपहरण, गुन्हेगारी, कट आणि पुरावा नष्ट करणं यासारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल केले असून फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। पण या घटनेमुळे मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे। उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या निळ्या ड्रमच्या प्रकरणानंतर आता पुन्हा असाच एक प्रकार घडल्यामुळे मुंबई परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।